काही होणार नाही, विषयावर चर्चा आहे. काहीही होणार नाही. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या आधी तिथं आंदोलन सुरूच होतं, लोक रस्त्यावर आलेच होते. सुरेश धस यांनी तर तांडव केलेलं आहे. बीडमधल्या दहशतवादाविरुद्ध धसांचं तांडव सुरू आहे, तांडव. आणि त्या तांडवाला शासकीय आशीर्वाद असल्याशिवाय तांडव होऊ शकत नाही. तरी आज मिस्टर कराड हे इस्पितळात आहेत. त्यांचं कुठे काय दुखतंय मला माहित नाही, पण ते इस्पितळात आहे. त्यांच्यासाठी इस्पितळाचा एक मजला रिकामा केलेला आहे. इतर अनेक सोयी सवलती त्यांना मिळत आहेत. एका मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का? अजित पवारांना दिसत नाही का? आणि हे सगळं धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असं सुरेश धस सांगतायत, जे भाजपचे आमदार आहेत. आणि अंजली दमानिया यांचाही भाजपचाच संबंध आहे किंवा संघ परिवाराशी असेल फार तर. त्याच्यामुळे काय होईल आज फैसला यात पडू नका. काहीच फैसला होणार नाही. काही दिवसांनी वाल्मिक कराड हे राजकारणात येतील आणि ते भाजपच्याच गटामध्ये बसलेले असतील. रत्न आठवण्याची मागणी करतायत, कोण? डॉक्टर देखील सपोर्ट करतायत. कोण? रत्न आठवण्याची मागणी करतायत आणि डॉक्टर देखील सपोर्ट करतायत. सरकार पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्याकडे पक्की माहिती आहे. धस साहेबांचं ऐकलं पाहिजे. धस साहेबांचं ऐकलं पाहिजे असं मी म्हणेन ना. ते त्या भागातले आमदार आहेत, त्यांना तिकडली परिस्थिती माहिती आहे. आम्ही मुंबईतून बोलणं योग्य नाही.